आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। हॅलो, काय नाराज आहे आपण, काय सांगा? नमस्कार, मी ॲडव्होकेट सविता राणे नाईक आणि तसं बघायला गेलं तर मी पार्शली पॉलिटिक्समध्ये आहे। तशी मी ॲडव्होकेट आहे आणि माझी नर्सरी स्कूल आहे। पण एकंदरीत हे जे वातावरण बघतोय आपण, ज्या प्रकारे चालू आहे, हा पक्ष त्या पक्षातनं तिकडे घेतात, त्या पक्षातनं तिकडे जात आहेत, ऐन वेळेला मोठी मोठी नेते त्यांची मुलं, सगळ्या गोष्टी ह्या साधारण माणसाला फारच दुःखदायक आहेत। आणि वर्षोनवर्ष जे कार्यकर्ते आहेत ती काम करतायत आणि ऐन वेळेला त्यांना डावललं जात आहे। ठीक आहे, माझ्याबद्दल मी जनरली बोलत नाहीये, कारण मी तेवढं पॉलिटिकली ऍक्टिव्ह नाहीये, बट लोकशाहीचा अधिकार आहे, कुणीही कॉन्टेस्ट करू शकतं। सो मी ह्यावेळी फॉर्म भरलेला आहे। जरी पक्षातनं मी तुतारीमधनं फॉर्म भरला होता, शरदचंद्र पवारजी यांच्या पक्षातनं, मी पार्शली आहे पॉलिटिक्समध्ये, तरी मलाही वाटलं की मी कॉन्टेस्ट करू शकते, कारण एज्युकेटेड लोकांना इथे वाव मिळेल किंवा त्यांच्या आयडियाज लोकांना फायदा होईल सगळ्या गोष्टींचा। आणि माझ्या कुणीही, माझे बाबा, माझा नवरा, माझा भाऊ, माझे आजोबा, कुणीही पॉलिटिक्समध्ये लांब लांबपर्यंत नाहीये। तर ह्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते आहे की ज्यांचं कुणी नाहीये त्यांना कुणीच वाली नाहीये, त्यांना त्यांच्याबद्दल कुणीच विचार केला जाणार नाहीये त्यांचा। ठीक आहे, एक मला जर संधी मिळाली तर नक्कीच त्याचं मी सोनं करेल असं वाटून मी फॉर्म भरला होता। आणि राष्ट्रवादी, मी प्रभाग क्रमांक 2 नागपूरचा फुले नगर, तिथून मी फॉर्म भरलेला आहे। माझं MA BEd आहे, LLB आहे आणि मी स्वतःची स्कूल चालवत आहे। तर त्या माध्यमातून ब्लूमिंग बर्ड नर्सरी स्कूल, माझ्या स्कूलचं नाव, गेली 20 वर्ष माझी स्कूल चालू आहे। त्या माध्यमातून मला लक्षात आलं की सामाजिक बरोबरचं राजकारण जर असेल तर तुमची कामं पटपट होतील आणि लोकांना तुम्ही जास्त पद्धतीने मदत करू शकतात। आणि माझा बॅकग्राऊंड जो आहे, माझे मिस्टर आर्मीमध्ये होते, ते कारगिल वॉरला होते, माझे बाबा चायना वॉरला होते, मी एका फौजीची मुलगी आहे आणि बायको आहे, आणि माझा मुलगाही ट्रेनिंगसाठी जात आहे आर्मीच्या। सो सामाजिक जे कार्य आहे ते माझ्या रक्तामध्ये आहे। तर मला वाटलं की मी जर राजकारणात आले तर ते काम मी चांगल्या पद्धतीने करू शकते। पण ही आजकालची जी गर्दी बघून असं वाटतं की काही कोणाचं काहीच होऊ शकत नाही। वर्षोनवर्ष लोक कामं करतात पक्षामध्ये, त्यांना डावललं जातंय, त्यांना तिकीट दिली जात नाही, त्यामुळे बरेच जण अपक्ष भरतायत। तर मीही अपक्षासाठी फॉर्म भरत आहे। थँक्यू व्हेरी मच। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।